नमस्कार, मी वृषाली सोनवणे, जीप प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका व कवयित्री. मराठवाड्यातील सातत्याने लेखन करणारे कवी, लेखक, संपादक तथा व्याख्याते डॉक्टर शिवाजी हुसे हे कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा नुकताच आता युद्ध अटळ आहे हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. आज मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे सर यांच्या या काव्यसंग्रहातील काही कवितांचे अभिवाचन करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे घामाच्या दामासाठी सज्ज व्हा. कोणाही नेत्यांच्या पाठीमागे फिरून आपली हॅत घालवण्यापेक्षा आपल्या मायबापांच्या जीवनमरणाच्या लढाईत सामील होऊन लढायला शिका. माझ्या भावांनो, तुमचे मायबाप इथे ढसाढसा रडतात. रोज त्यांच्या घामाच्या दामासाठी दंड थोपटून पेटून उठा, तरच तुमचं जिणं सोपं आणि सहज होईल. कोणतेच झेंडे आणि नेते तुम्हाला न्याय देऊ शकत नाहीत. ते फक्त तुम्हाला दारू आणि बोटीचं आमिष दाखवून लाचार बनवतात. मग तुम्हीही त्याला कळत नकळतपणे बळी पडता. तुम्हाला विकत घेण्याची ते भाषा करू लागतात आणि तुम्ही विकले जाता या लोकशाहीच्या बाजारात. हा बाजार आणि ही लोकशाही समजून घेता घेता तुमचं अख्खं आयुष्य निघून जातं. जाती धर्माचे किडे तुमच्या डोक्यात मनामनात असे काही सोडले जातात की तुम्ही आपोआप भ्रमिष्ट होता. इथं आपल्या लढाया या आपल्यालाच लढाव्या लागतात. योद्धे केव्हा फितूर होतील सांगता येणार नाही. जेव्हा कळायला लागते तेव्हा योद्धेही आपले नसतात अन मैदानही. म्हणून म्हणतो, माझ्या किसान पुत्रांनो, हातात शेतकऱ्यांचा आसूड घेऊन या व्यवस्थेविरुद्ध पेटून उठा अन आपल्या मायबापांच्या घामाच्या दामासाठी सज्ज व्हा. अन आपल्या मायबापांच्या घामाच्या दामासाठी सज्ज व्हा.